विटॅमिन B12, विटॅमिन डी किंवा कॅल्शियम कमी असल्यास आपल्याला पाठदुखी जाणवते का? या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊयात. आपल्याला सारख्या वारंवार वेदना होतात, कमरेला, पाठीला किंवा मानेला. परंतु आपण बऱ्याच वेळेस खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवून देखील व आपला MRI देखील नॉर्मल असल्यास तरी पण त्या वेदना का जाणवतात? कदाचित आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे असलेले विटॅमिन्स, ज्याला आपण मल्टीविटॅमिन्स B12, विटॅमिन डी आणि कॅल्शियम अशी जर कमतरता जाणवली असेल तर त्याने देखील हे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात का? तर चला जाणून घेऊयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव सांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आपल्या शरीरात जर विटॅमिन डी कमी असेल तर काय होतं? विटॅमिन डी हे हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे एक विटॅमिन आहे. ते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमला ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत देखील करतं. तर बेसिकली जेव्हा विटॅमिन डी कमी होतं तर आपल्याला हाडांमधील वेदना, जॉईंट्स पेन, त्यानंतर स्नायूंमधील ताणतणाव व आपल्या स्पेशली कंबर आणि जे मोठे मसल्स असतात शरीरातले त्या देखील वेदनाग्रस्त या आजारांमध्ये किंवा विटॅमिन डीच्या कमतरतेमध्ये जाणवले जातात. त्यातल्या त्यात सेडेंटरी लाईफस्टाईल असणारे, ऑफिस वर्क करणारे किंवा ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे अशा लोकांमध्ये देखील हे खूप कॉमनली बघितलं जातं. आणि जर आपल्या शरीरात विटॅमिन B12 कमी असेल तर काय होतं? विटॅमिन B12 बेसिकली नर्व कोटिंगचे काम करते. नसेला पूर्णपणे करंट घेऊन जाण्यासाठी ते मदत करते. जर ते कमी असेल तर कदाचित आपल्या पायांमध्ये कधी कधी सुन्नपणा, जळजळ, जडपणा व आपल्याला तोल जाणे, जे की शॅटिका म्हणजे नर्व्स, आपल्या कमरेतील नस दबल्याच्या जे काही सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटम्सला तंतोतंत देखील ते मॅच करू शकते. मग कदाचित आपल्याला असं वाटते की आपल्याला शॅटिकाचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. परंतु अशा वेळेस आपला MRI नॉर्मल असू शकतो आणि जेव्हा आपण विटॅमिन B12 ही साधी टेस्ट करतो त्यामध्ये हे सर्व काही कळून येते. तसेच कॅल्शियम कमी झाल्यास काय होते? कॅल्शियम म्हणजे हाडांच्या ठिसूळतेशी त्याचा डायरेक्ट संबंध असतो. हाडं किती ठिसूळ आहेत हे कॅल्शियमच्या कंटेंटमुळे आपण मोजू शकतो. एखाद्या वेळेस 40 वर्षाच्या नंतर स्पेशली फिमेल्समध्ये आपल्या पोस्ट मेनोपॉझल रिजनमध्ये किंवा पोस्ट मेनोपॉझल टाईममध्ये शरीरातील हाडांची ठिसूळता अचानकपणे वाढते आणि त्यामुळे सूक्ष्म फ्रॅक्चर्स देखील जाणवले जातात. हे सर्व काही कॅल्शियम कमतरतेमुळे देखील जाणवले जाते. तर कॅल्शियम जितके शरीरात उपलब्ध तेवढं आपल्याला फ्रॅक्चरची रिस्क कमी असे आपण ग्राह्य धरू शकतो. व कॅल्शियम जर कमी असेल तर आपल्याला क्रॉनिक बॅक पेन म्हणजे सततचं कंबरदुखी म्हणा किंवा मानदुखी म्हणा हे देखील जाणवले जाते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय करावं? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाठदुखी वारंवार जाणवत आहे, MRI देखील नॉर्मल आहे व आपण सर्व काही ट्रीटमेंट करून बसलो आहोत. तर साधारण या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण त्वरित आपल्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार रक्तांच्या तपासण्या, ज्याच्यामध्ये B12, कॅल्शियम आणि विटॅमिन डी आपण नॉर्मली चेक करावे व ते कमी असल्यास सप्लिमेंट्स, त्यानंतर प्रॉपर डाएट, नंतर हलकासा रेग्युलर नियमित असा व्यायाम आणि लाईट सूर्यप्रकाश म्हणजे अर्ली मॉर्निंग सनबाथ देखील घ्यायला हवे. व हे देखील करत असताना आपण हे विसरले नाही पाहिजे की आपल्याला मणक्यांचा आजार हेच एक मुळात कारण नसते पाठदुखीसाठी, क्रॉनिक बॅक पेनसाठी किंवा क्रॉनिक नेक पेनसाठी. कधीकधी ह्या जे मूलभूत आपले घटक आहेत, जसे विटॅमिन्स ज्याला म्हणतो आपण, व्हायटल जे असतात आपल्या शरीराला महत्त्वाचे असतात, अशी जर यांची जर जीवनसत्वांची कमी झाली तरी देखील आपल्याला हे सर्व काही आजार जाणवू शकतात. तर या सर्व गोष्टी जेव्हा आपण चेक करतो, विटॅमिन B12, विटॅमिन डी आणि कॅल्शियम, त्याच्यानंतर ह्या जीवनसत्वांची कमतरता जर असेल तर त्या कमतरतेपासून आपण बचाव करण्यासाठी योग्य सप्लिमेंट्स आणि योग्य वेळी योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. अजिबात घाबरू नका. आणि जर आपण रिकमेंडेड डेली अलाउन्सपेक्षा म्हणजे आपल्याला पाहिजे त्या लेवलपेक्षा जास्त किंवा ॲटलिस्ट तेवढे जरी आपण ह्या जीवनसत्वांची लेवल मेंटेन केली तर आपण या आजारांपासून भविष्यात बचाव करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.